हॅलो, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये. कसे आहात सर्व? ॲक्चुअली आज नाश्त्याला काय बनवायचं म्हणून इच्छा झाली की आज आलू पराठे करावं म्हणून. तर काय मग घरी होते आलू, तर 2 आलूचेच पराठे केले मी पटकन. तर त्यासाठी मी आधी एक कांदा आहे तो चिरून घेतलेला आहे. छोटासा कांदा होता तो बारीक-बारीक चिरून घेतला आहे. नंतर आलू ऑलरेडी बॉईल करायला ठेवले होते. बॉईल करून झाल्यानंतर साल काढून मी त्याला किसून घेतलेलं आहे. किसल्याने ते पूर्ण मॅश होऊन जातं व्यवस्थित, त्याच्यामुळे मी किसून घेते. कधी-कधी आलू कसं व्यवस्थित उकळल्या जात नाही, तर मधून असं कच्च्यासारखं असतं ना, मग मॅश केल्यामुळे सगळं व्यवस्थित होऊन जातं. आता मॅश झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर टाकली आहे आणि यात थोडंसं मीठ आणि तिखट पण टाकेल. बस मी एवढंच टाकणार आहे याच्यामध्ये. जास्त काही टाकायची गरज नाही आहे. ते व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने मी मग पीठ मळायला घेणार आहोत आपण. हे आता थोडा वेळ मी तसंच ठेवणार आहे मिक्स केल्यानंतर. नंतर पीठ घेऊन त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे मी. मीठ टाकलेलं आहे. त्याच्यात मग थोडंसं तेल आणि मग हे व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे. सकाळच्या नाश्त्याला पराठे वगैरे व्यवस्थित वाटतात. म्हणजे समजा आपल्याला 3-4 तासासाठी कुठे बाहेर वगैरे पण जाता आलं, तरी हे पराठे कसं राहतात. तर मग बघा मळून झालेलं आहे पीठ. तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक पण करा. हे बघा आता मिक्स करून घेतलेलं आहे. हे व्यवस्थित मॅश झालंय. त्याच्यानंतर आपण पराठे बेलून घेणार आहोत. आलूचे पराठे म्हटलं की बेलताना थोडासा प्रॉब्लेम. त्याच्यामुळे मी जे पीठ मळून घेतलं त्या पद्धतीने मळून घ्याल तुम्ही तेल वगैरे टाकून, तर इतकं म्हणजे पराठा इतका फाटेल नाही जात. तर मग बघा पिठाचा असा गोळा करून घेतलाय, त्यात हे सारण भरून घेतलं आहे. हळू जसं आपण पुरणपोळी कसं भरतो त्याप्रमाणे हळू करून घ्यायचं आहे. तसं मी आणखी एक पद्धत तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे जर असं नाही भरता आलं, तर सेकंड एक पद्धत पण सांगणार आहे. त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. जे नाही भरता आलं तरी चालेल मग. तर मग हे व्यवस्थितपणे याचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं चांगलं. त्यानंतर पराठा बेलून घ्यायचा आहे. हळू पराठा बेलून चांगलं दोन्ही पद्धतीने शेकून घ्यायचं आहे. तो पराठा फुगतो आहे व्यवस्थित आणि छान भाजून घ्यायचं आहे. तूप वगैरे टाकून तूप टाका किंवा तेल टाका. नंतर आता आणखी एक पद्धत मी दाखवणार आहे तुम्हाला, की जर नाही तुम्हाला भरून पराठा करता येत, तर अशा पद्धतीने. तर आधी मी असं पोळी छोटीशी बेलून घेतली आहे. त्याच्यामध्ये आता हे आलूचं मिक्सचर करून टाकलं आहे त्याच्यामध्ये. बस ते थोडं हाताने व्यवस्थित पसरून घ्यायचं. नंतर जसं आपण त्रिकोणी आपण पराठा करतो तेलाचा, त्या पद्धतीने ते जस्ट त्या पद्धतीने आकार देऊन द्यायचा आहे. चाकूने थोडं कट करून आणि व्यवस्थित त्याच्या काठा दाबून घ्यायच्या आहे, की जेणेकरून तो पराठ्याचं आतमधलं जे सारण आहे ते निघालं नाही पाहिजे म्हणून. तर व्यवस्थितपणे दाबून घ्यायचं आणि प्रेस करून घ्यायचं, म्हणजे लाटताना सोपं जातं थोडं. तर मी अशा पद्धतीने प्रेस करून घेतलं आणि हळू मग त्याला व्यवस्थितपणे बेलून घ्यायचं आहे. थोडं पीठ वगैरे टाकून त्याला. बघा व्यवस्थितपणे. आता सकाळच्या वेळी नाही सुचलं मला काही, तर त्याच्यामुळे मग आणि इच्छा पण होती की पराठा भरपूर दिवस झाले खाल्लेला नाही म्हणून. त्याच्यामुळे मी आज केला. तर बघा तुम्ही अशा पद्धतीने पण पराठा बेलू शकता. नाही तुम्हाला भरून जमलं तर असं करू शकता. मला कधी-कधी मग भरता वगैरे नाही आलं, तर मग त्याच्याप्रमाणे मी असं पण करून घेते. तुम्ही पण करून बघाल असं. तर आता पराठा व्यवस्थितपणे बेलून घेतला आणि नंतर त्याच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. तर तुम्हाला पराठे कशा चटणीसोबत आवडतात की दह्यासोबत आवडतात? ते मला कमेंटमध्ये सांगा. मला तर दह्यासोबत आवडतो पराठा. म्हणजे फक्त आलूचाच पराठा नाही, कुठलेही पराठे मला दह्यासोबत आवडतात खायला. तर तुम्ही याला दहीसोबत खाऊ शकता किंवा कोणी लोणच्यासोबत खातं. तर बघा व्यवस्थितपणे हा पराठा झालेलाच आहे आता. व्यवस्थित भाजला तूप किंवा तेल लावून व्यवस्थित झालेलाच आहे. घाईच्या वेळी पण करू शकता म्हणा. सकाळच्या वेळी किंवा मुलं असतील त्यांच्या डब्यावर पण देऊ शकतात. नॉर्मली आलूचे पराठे सर्वांनाच आवडतात. तर मी अशा पद्धतीने करते. साधी सरळ सोपी पद्धत आहे. काही खूप त्याच्यामध्ये मटेरियल टाकायची गरज नाही आहे. जितकं आपल्याकडे साहित्य आहे ना, तितक्याच साहित्यात व्यवस्थित पराठा बनतो. ठीक आहे. बघा आता झालंच आहे आपला पराठा.
बस झालंच आहे रेडी. बघा आणि करून बघा टेस्टी वाटते.